खरं तर आता हे सगळं जे चाललंय प्रकरण कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 दलित मुलींवर जो अत्याचार झाला त्याचं मी अपडेट देत होते. पण एका टप्प्यानंतर जेव्हा आपण न्यायालयीन लढाई लढतोय, लिगल लढाई लढतोय, तेव्हा सातत्याने स्क्रीनवर येणं किंवा सतत त्याच्याबद्दल बोलत राहणं योग्य नाही असं म्हणून आम्ही या प्रकरणाबद्दल जरा बोलणं कमी केलं होतं. पण आज दिवसभरात जो मीडिया पोलिसांनी ज्या पद्धतीने मीडियाला माहिती दिली आणि पोलीस ज्या प्रकारे याच्यावर स्टेटमेंट देत आहेत त्याच्याबद्दल बोलणं मला गरजेचं वाटतं. कारण की तुमच्यापैकी अनेकांचे मेसेज आलेले. 2 मुद्दे आहेत या सगळ्यामध्ये. पहिला मुद्दा त्यांचा आहे की तुम्ही म्हणताय की मुलींना एका अशा रूममध्ये ठेवलं होतं ज्या रूममध्ये कैद्यांना ठेवतात, पण ती हिरकणी रूम होती. मग बरोबर आहे, मग ती हिरकणी रूम होती ना. हिरकणी रूम कुणासाठी असते? ज्या आयांना त्यांच्या बाळांना दूध पाजायचंय. ह्या 3 तरुण मुली आहेत, ह्या आया नाहीयेत कुणाच्याही. यांना हिरकणी रूम मध्ये का घेऊन गेला तुम्ही? त्यांच्या चौकशीसाठी वेगळी व्यवस्था नव्हती का? नंतर असं म्हटलं जातंय की कोथरूडच्या ज्या पोलीस ऑफिसर आहेत प्रेमा पाटील, त्या ह्या चौकशीचा कुठेच ऑफिशियली भाग नव्हत्या. मग जर त्या भाग नव्हत्या तर चौकशी कुणी केली? म्हणजे उलट हे तर जास्त प्रश्न म्हणजे जास्त प्रश्नात पाडणारा आहे. मग चौकशी करायला कोण होतं? मग त्या रूममध्ये तर पुरुष कुणीच अलाउड नाही हे तुम्हीच म्हणताय. मग ते संभाजीनगरचे जे पोलीस ऑफिसर आहेत अमोल कामठे, ते त्या रूममध्ये काय करत होते? मग जर तुम्ही म्हणताय की अमोल कामठे पण तिथे नव्हते आणि प्रेमा पाटील पण तिथे नव्हते, तर त्या रूममध्ये चौकशी कोण करत होतं? हा एक मुद्दा झाला. तिसरा मुद्दा, पुरुष अलाउड नसताना त्या कुठल्या तरी मिसिंग मुलीचे जे सासरे आहेत सखाराम सानप, ते त्या रूममध्ये काय करत होते? चौथं, त्या प्रेमा पाटील मॅडमची मैत्रीण त्या रूममध्ये काय करत होती? बरं, हे इतके लोक असताना, हे म्हणजे प्रायव्हेट जागा आहे, ही पब्लिक स्पेस नाही, इतके लोक असताना तर हे म्हणजे खूपच तुम्ही स्वतःलाच याच्यात स्वतःच ह्या सगळ्याकडे बघा की कसं ह्या सगळ्याकडे बघायचंय. खूपच प्रश्नार्थक हे सगळं आहे. दुसरं म्हणजे की मेडिकल रिपोर्ट आले आणि ससून म्हणताय की मग त्याच्यात 24 तास झालेत आणि काहीच नाही वगैरे वगैरे. हे पण आमच्यापर्यंत पोहोचलं. रिपोर्ट आम्ही स्वतः गेलो होतो. याच्यात तुम्ही एक गोष्ट विसरताय की पहिल्या दिवशी तुम्ही 3:30 पावणे 4 वाजता त्या पोरींना तिथे घेऊन गेलाय त्या पोलीस स्टेशनला. दुसऱ्या दिवशी हे अनेक जण सांगायचं टाळताय की आम्ही पहिल्या दिवशी त्यांना, जेव्हा पहिल्या दिवशी 1 तारखेला त्यांना त्यांच्यासोबत हे सगळं घडलं, त्या दिवशी रात्री आम्ही 12:30 पासून त्या पोलीस स्टेशनला होतो. 3:30 पर्यंत आमची तक्रार नोंदवून त्यांनी घेतली, नॉमिनल कंप्लेंट. दुसऱ्या दिवशी या 2 तारखेला 2 ऑगस्टला या, तुमचं एफआयआर होईल असं सांगितलं. 2 तारखेला आम्ही म्हटलं की एफआयआर साठी मेडिकल टेस्ट लागेल, त्याचं हे द्या, लिस्ट द्या. आम्हाला बसवून ठेवण्यात आलं, आम्हाला लिस्ट दिली गेलेली नाहीये. मेडिकल करणं खरं तर मुलीचं मेडिकल करणं ही त्या पोलीस स्टेशनची जबाबदारी होती. त्यांनी ते केलेलं नाही. तिला लाथाबुक्क्यांनी मारलंय, त्यात मेडिकलची गरज नसते, एफआयआर करताना मेडिकल लागत नाही, हेच ते देशमाने सर आम्हाला कंटिन्यू समजावून सांगत होते. त्यात आमचा वेळ वाया गेलाय. आम्ही काही लॉच्या विद्यार्थिनी की असं नाहीयेत की रोजच सतत रोज उठतो आणि काहीतरी रोज कोर्टात जातोय. आम्हाला हे माहित व्हायला की आता ते मेडिकल टेस्ट करून घेत नाहीये, तर आपल्याला मेडिकल टेस्ट करून घ्यावी लागेल. म्हणून 2 तारखेला आम्ही 4 ठिकाणी फोन फिरवले की काय करावं लागेल, तर लोकांनी आम्हाला सुचवलं की तुम्हाला मेडिकल टेस्ट करावी लागेल. आणि तेव्हा मी ससूनला स्वतः जाऊन मेडिकल करून आणलंय. ते म्हणतात ह्यापूर्वी मी स्वतः जाऊन मेडिकल केलं. का केलं सर स्वतः जाऊन? तुम्ही नाही मदत केली म्हणून ना. तुमच्याकडे तुमचे सीसीटीव्ही नाहीत का? तिथे आम्ही आलोय. 2 तारखेचा पूर्ण हा दिवस आहे जेव्हा तुम्ही एफआयआर दाखल करून तर घेतलीच नाही, पण तुम्ही साधं मेडिकल करायला सुद्धा मदत केलेली नाहीये. आणि मग म्हणजे ज्या 3:30-4 पासून तुम्ही त्यांना मारतायत आणि मग दुसऱ्या दिवशी ससूनच्या त्या रिपोर्टमध्येच ती वेळ आहे 7:30 पावणे 7च्या दरम्यान तिची टेस्ट झालीये. म्हणजे 23-24 तास ऑलरेडी उलटूनच गेलेत. तर तुम्ही जर लॉजिकली विचार करा की काय हे सगळं, म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच हे सगळं ठरवून घडवून आणलं, हे दिसतच आहे. आणि हे सगळं असताना नाही, म्हणजे याच्यावर चर्चा चालूच राहील. माझा मुद्दा हाच आहे की त्या 3 दलित मुली ज्या सामान्य घरांमधून येतात, ज्यांचा असं काय मोठं असू शकतो की त्या इतक्या मोठ्या सिस्टीमच्या वेळेला उभे राहिल्यात. एवढाच मुद्दा आहे की हे जे सगळं चाललंय, विषय भरकटवणं जे चाललंय, त्यात तुम्ही एवढाच विचार करा सगळ्यांनी की त्या 3 सामान्य घरातल्या दलित पोरी आहेत आणि त्यांना काय मिळून जाईल या सिस्टीमच्या विरोधात लढल्याने. स्वतः त्या का कुठे बोलत असतील, त्यांच्यासोबत काहीतरी घडलं असेल म्हणून ते सांगताय. एवढाच याच्यात मुद्दा आहे. आणि परत तेच सांगते, हे परत बोलून पण आता कितीदा वेळा बोलावं हे कळत नाहीये. ठीक आहे, म्हणजे की तुम्हाला असं वाटतंय ना यात तथ्य नाहीये, कधी वाटलं पाहिजे चौकशी करा, एफआयआर दाखल करा, पुढे जेव्हा चौकशी करा तर तथ्य नाही निघालं तर काहीच हरकत नाही ना. पण हे कोर्टाला ठरवू द्या. साधा बेसिक राईट आहे आमचा एफआयआर दाखल करणं, तोही तुम्ही करत नाहीये. माझी अजूनही आहे, आम्ही न्यायालयीन लढायचं ठरवलंच आहे, पण अजूनही गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे
की तुम्ही ऑर्डर द्या, तुम्ही आदेश द्या FIR दाखल करण्याचे, तो FIR दाखल करून घ्या, कारण की सगळ्या महाराष्ट्राच्या लाखो पोरं तुमच्याकडे बघतायत सर. तर एवढं तुम्ही करा. आणि हे मला माहिती आहे असं भरकटवलं जाऊ शकतं, हे भरकटवलंच जाईल, पण आम्ही संविधानिक मार्गाने लढत राहू. आमचं हा सगळा प्रयत्न कदाचित यासाठी चाललाय की आम्ही हार मानावी, आम्ही मागे हटावं, आम्ही थकू, आम्ही थकू, पण एकमेकाशी बोलत राहू, पण आम्ही पुढे जात राहू. आम्हाला माहितीये, म्हणजे जरी काही लोक या सिस्टीममध्ये आम्हाला सपोर्ट करत नसले तरी या सिस्टीमवर आमचा विश्वास आहे. आम्ही या देशाचेच नागरिक आहोत आणि इथल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. आम्ही लढत राहू. थँक्यू.